मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे। ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर शेलारांनी ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला। आपण गद्दार नाही, 2019 मध्ये गद्दारी शिवसेनेने केलेली असल्याचं शेलार म्हणाले। 93 मधला आरोपी याकूब मेमन याला फाशी देऊ नका असं म्हणणाऱ्या असलम शेखच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसल्याचं म्हणत त्यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। दोघला महाराष्ट्रातला माजी मुख्यमंत्री मी पाहिला नाही। हीच लोक जेव्हा उद्धवजींच्याकडे होती त्यावेळेला ती सर्फ सारखी सफेद होती। आता हीच लोक उद्धवजींच्या विचारधारेला सोडून बाहेर गेल्यावर उद्धवजींना त्या ठिकाणी ती भ्रष्ट दिसायला लागली। कॅमेराचे लेन्स उद्धवजी तुम्ही बदलताय माहिती होतं, पण तुम्ही कॅमेराच्या लेन्स बरोबर भ्रष्ट आणि अभ्रष्ट ठरवण्याच्या दूषित लेन्सचा कधीपासून वापर करायला लागलात, हा माझा त्यांना सवाल आहे। मी उद्धवजींच्या गाडीमधल्या पेट्रोलमध्ये वाढ करायला तयार आहे। इलेक्ट्रिक कार असेल तर इलेक्ट्रिक कनेक्शन द्यायला तयार आहे। मणिपूर जाऊ दे, त्यांनी मुंबईतल्या मालवणी भागात उद्धवजींनी जावं आणि त्या ठिकाणी असलेल्या आमच्या बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांवर आवाज उचलावा, हे माझं त्यांना थेट आव्हान आहे। की आज स्वबळ न राहिलेला, स्वतःच्या बळावर निवडणुकीत कधीच न उभा राहणारा कोणी महाराष्ट्राचा नेता असेल तर उद्धवजी आहेत। त्यांना हिंमत असेल तर त्यांनी एकट्याने उभं राहावं आणि एकट्याने भाजपशी सामना करावा, माझं आव्हान आहे।